हॅलो, हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? गुड इव्हनिंग. होप सो तुम्ही सगळे घरी आहात आणि सेफ आहात आणि आमचं लाईव्ह सेशन पाहत आहात. येस, आय सेड हाय. अमित सर, मी हाय म्हटलेली आहे. सो तुम्ही सगळे घरी आहात आणि लाईव्ह सेशन पाहत आहात मराठी कट्ट्याच्या पेजवरून. मी स्नेहल राजे निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मराठी कट्ट्याच्या पेजवर. अँड येस, आज आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीशी, नक्कीच म्हणजे भार्गवी ताईशी आज आपण गप्पा मारणार आहोत. जशी भार्गवी ताई आपल्याला जॉईन होईल तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत तुम्ही सगळे विचारू शकता भार्गवी ताईला. अँड येस, शी इज माय फेवरेट ॲक्टर. मी तिला इतक्या दिवसापासून पाहते आणि आज मला संधी मिळाली आहे तिच्याशी गप्पा मारायची. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि तुम्ही सगळे एक्सायटेड आहात का? सो लेट्स जॉईन विथ हर अँड आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. Hi Snehal. हॅलो भार्गवी ताई, ॲज युजल यू आर लुकिंग सो गॉर्जियस. Thank you so much. So do you. तू पण छान दिसतेस, फ्रेश दिसतेस, क्वारंटाईन असून सुद्धा. थँक्यू. बिकॉज मी आज तुझ्याशी गप्पा मारते म्हणून मे बी. नाही असं काही नाहीये. आपण सगळे क्वारंटाईन मध्ये असून सुद्धा एवढे छान एकमेकांशी गप्पा मारतोय, आपण चांगले दिसतोय, हे हेल्दी असण्याचं लक्षण आहे. सो लेट्स सेलिब्रेट. येस, लेट्स सेलिब्रेट. येस येस येस. आणि यु नो भार्गवी ताई, मला माहित नाही मी ऐकले ते खरंय का, बट मी आज तुला जी गोष्ट सांगेल त्याच्यावर तू हॅपी होशील. आय एम होपिंग. ओके, मी व्हेजिटेरियन आहे. ये गिव्ह मी 5. वा. कारण मला व्हेजिटेरियन असल्यावर खूप चिडवतात लोक, विशेषतः मला पण. मागच्या एका लाईफ मध्ये मी सांगितलं होतं की संस्कृती आणि दीज पीपल तर लाईक जस्ट की अरे यार भार्गवी ताई तू काय व्हेज आहेस आणि एव्हरी टाइम आय फील अरे म्हणजे काय, आय एम अ व्हेजिटेरियन, आय टेक अ प्राईड. सो थँक्यू. तू पण व्हेज आहेस. हो, मला असं झालं होतं, माहित नाही मी ऐकलंय ते नक्की खरंय का, पण जेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्माईल येईल तो माझा दिवस बनून जाईल. थँक्यू सो मच स्नेहल, यू मेड माय डे. बरं सगळ्यांना येस हाय, येस. जे सगळं जॉईन झालं त्या सगळ्यांना हाय. आम्ही हळूहळू प्रश्न घेऊच, पण समज कोणाला हाय नाही म्हणता आलं तर सॉरी, कारण पटापटा नावं जात असतात पुढे. राईट राईट, ऍब्सोल्युटली राईट. मी भाग्यविधातापासून, जेव्हापासून मला कळायला लागलंय तेव्हा ती भाग्यविधाता सिरियल आली होती आणि त्यात जशी तू दिसत होती अजूनही तशीच आहे, काडी मात्रही फरक नाही. याच्या मागचं रहस्य काय? सर काही नाही, मला फिटनेसची आवड आहे. मी स्वतः खूप योगासनं करते, व्यायाम करते. आता वॉकला जाणं शक्य नाहीये कारण आपण घराबाहेरच पडू शकत नाही, पण जेव्हा शक्य होतं तेव्हा रोज वॉकला जायचे, मग एक्सरसाइज करते. आता पण घरी रोज सकाळी 1-1.25 तास मी योगासनं करते आणि आय एम अ हॅपी पर्सन. सो आय थिंक सो बिंग हॅपी इज द बेस्ट मेडिसिन. आणि बेस्ट मेडिसिन. माझे स्किनचे डॉक्टर मला नेहमी सांगते की तुम्ही मनातून जर खुश असाल तर तुमचा चेहरा नक्कीच छान दिसतो. सो सायली कोणीतरी आहे, हाय भार्गवी ताई ओळखलं का? सायली सॉरी नाही ओळखलं, फक्त सायली नावावरनं कसं ओळखणार, सॉरी. पण येस, मला असं वाटतं आय एम हॅपी सोल. सो दॅट लुक्स येस येस, योगासनाचे व्हिडिओ मी पाहते. खूप टॅलेंट भरलेला आहे. जे की एका पायावर आणि एका हातावर उभं राहून टॉप घालायचा जो प्रयत्न होता तो एकदम टॉप होता. एक्सलेंट एक्सलेंट. आणि लोक जॉईन होत आहेत, हळूहळू जॉईन होत आहेत. सो आपण आपल्या लाईव्ह सेशनला स्टार्ट करूया, ठीक आहे? आता मला सांग, तू एकटी आहे, मला तर कळालंय, मी 2-3 लाईव्ह सेशन पाहिले. एकटी आहेस तरी तू एवढं एन्जॉय करतेस क्वारंटाईन मध्ये. क्वारंटाईन मध्ये अशी एक कोणती गोष्ट शक्य झाली की जी एवढ्या दिवसात शक्य नव्हती? मी स्वयंपाक करायला लागले. कारण काही चॉईसच नाही ना. अदरवाईज सी, मला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही. आय जस्ट डोंट एन्जॉय. सो माझ्याकडे माझ्या मावशी आहेत ज्या मला गेली 3 वर्ष, म्हणजे मी ज्या या घरात राहायला लागल्यापासून त्या मला रोज सकाळी येऊन डबा देतात. शूटिंग असेल तर सकाळी, संजय करंदीकर पण आलेत, हो त्यांना माहितीये मला स्वयंपाक, हाय सर. तेही हसले. सो मला 100% माहितीये की मला काही स्वयंपाक यायचा नाही. पण क्वारंटाईन मध्ये आता लागले, आता काहीच नाही ना शक्य, कोणीच मदत करू शकत नाही आपल्याला, बाहेरनं काही अलाउड नाही आणणं, आणि ते रिस्की पण आहे. म्हणजे जरी सुरू रिस्की झालं तरी पण ते आहे. रिस्की आहे. सो आय स्टार्टेड कुकिंग, आणि माझं मी स्वयंपाक करते आणि खाते हे खूप आहे माझ्यासाठी. माझ्या सगळ्या घरच्यांना, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना असा प्रश्न पडलाय की भार्गवी तू
खातीयस ना, करतेस ना काहीतरी. आणि मी थोडे थोडे फोटो टाकल्यानंतर सगळ्यांचा पहिला प्रश्न असतो, चव कशी आहे, पण दिसतोय बरा, चवीला बरा झालाय का. पण मी कुकिंग शिकले. स्वयंपाक सगळ्यांनाच येतो, कोणीच असं नाहीये की बरोबर. ज्यांना स्वयंपाक येत नाही, सगळ्यांना बेसिक स्वयंपाक करता येतो. येतं. पण रोज करणं, आणि आता गेली किती आपण 2.5 महिने आपण क्वारंटाईन आहोत, 2 महिने तर सहज झाले, 2 महिने आपण तर सहज झाले. लॉकडाऊन मध्ये आहोत. सो 2 महिने मी रोज स्वयंपाक करते. खूप आहे माझ्यासाठी, खूप म्हणजे खूप सर्वात आहे. बेस्ट तू केलेला पदार्थ आणि तुला खूप आवडला असं कोणता? हो, माझ्या फॅमिलीला खूप नवल वाटलंय, कोणीतरी विचारलंय. हो, हाय खूप स्मिता, धक्का आहे. स्मिता. स्मिता, येस, माझ्या घरच्यांना खूपच नवल वाटलंय की मी रोज स्वयंपाक करते. आणि मला ना माझी आई झालीये एक स्नेहा. आपण बघ आपल्या आईला, आपल्या आईची मेंटॅलिटी कशी असते, आपण दुपारी जेवताना आई विचारते बघ संध्याकाळी काय खाणार, काय तेव्हा करणार? आपण हा. आईला काय सांगतो की काय ग आई आत्ताच खाऊ दे ना. पण जेव्हा मी स्वयंपाक करायला लागली ना, तेव्हा मला कळलं की हो, रात्रीचा पण विचार आत्ताच करायला लागतो, कारण तर आपण संध्याकाळी तसं आपलं प्लॅनिंग करू शकतो. सो राईट. या, तसं करायला लागले. खरंय. हाय संस्कृती, संस्कृती पण जॉईन ए झाली. हाय हाय संस्कृती मॅम. संस्कृती. Sanskriti is तू Snehal is 2. vegetarian. Sanskriti Snehal is येस येस, वी vegetarian. So I'm बोथ आर joining them. We are व्हेजिटेरियन. friends today. अँड तू 2 सेकंदात एवढी बडबड केली आणि एकदम मला आपलंसं करून टाकलं. मला क्षणभरही वाटलं नाही मी कोणत्या नवीन व्यक्तीशी बोलते किंवा मी एका ऍक्ट्रेसशी बोलते. Thank you, Snehal. खरंच खरंच तू खूप गोड आहेस. मला खूप आनंद Thank you. होतो मी आज तुझ्याशी बोलते. आणि आम्हाला सगळ्यांना तुझी ही जर्नी आहे फिल्म इंडस्ट्रीची किंवा या इंडस्ट्रीची, व्हॉट एव्हर शी इज सेइंग. I know. Complete whatever. कारण तिला राग आला असेल की कुठेतरी व्हेजिटेरियन भेटलं भार्गवीच्या. या, तुझी टेल ही मी. जी जर्नी आहे ती आम्हाला ऐकून घ्यायची आहे. कसा तू प्रवेश केलास आणि किती चॅलेंजिंग रोल्स एक्सेप्ट केलेस. मी खूप लहानपणापासून काम करते. जेव्हापासून बालनाट्य, डान्स करत होते, भरतनाट्यम, ट्रेन भरतनाट्यम डान्सर आहे मी. सो ते सगळं चालूच होतं. पण त्यावेळेला मला असं वाटतं की त्यावेळेला एवढी कॉम्पिटिशनच नव्हतीच नाही. बालनाट्य, राईट. शाळेतलं गॅदरिंग, ह्याच्यातनंच कलाकार निवडले जायचे, मुलांना निवडलं जायचं. सो तसं झालं. आणि ते एकदा झाल्यानंतर एक ऍड फिल्म होती मेडिकेअर शॅम्पूची. सो आमच्या बिल्डिंगमध्ये अभय आंबेडकर म्हणून राहायचे. तर त्यांनी मला विचारलं की त्याला माझे केस खूप लांब होते, टिपिकल शाळेत असताना असं डबल रिंगर. शाळेत असताना. हा. हा. तर त्यांनी विचारलं की भार्गवी एका शॅम्पूच्या ऍड साठी फोटो देईल का. माझे आई बाबा म्हणाले हो, तिला ओके असेल तर ती काढून देईल. सो आम्ही फोटो काढले, त्या ऍड मध्ये माझं सिलेक्शन झालं. मग तशीच मला एक सिरियल मिळाली त्याच्यानंतर, कुछ खोया कुछ पाया म्हणून, गोनी दांडेकरांच्या पडगवली कादंबरीवर होती. तर मला असं वाटतं त्यावेळेला खूप कॉम्पिटिशन नसल्याचा फायदाही झाला की नाव पटकन होतं. पण त्यावेळेला राईट. कामही कमी होतं. म्हणजे ज्याला काम मिळायचं त्याला काम खूप पटकन नाही मिळायचं, त्याला वेळ लागायचा. पण एकदा मिळालं की ते सोपं होतं त्यावेळेला. पण त्याच्यानंतर शाळा, कॉलेज, अभ्यास या सगळ्यामध्ये थोडंसं मागे पडलं. कॉलेज एकांकिका केल्या, मग त्यातनं हळूहळू काम सुरू झालं. तोपर्यंत ना चॅनल्स ओपन झाले. चॅनल्स ओपन झाल्यावर डेली सोप आणि हे सगळं काम खूप सगळीकडे सुरू झालं. पण प्रवास सुरुवात करायला मला सोपा गेला, पण त्याच्यानंतर कठीण गेला. कारण मला नेहमी असं वाटतं की यश एकदा मिळतं आपल्याला, ते मेहनतीने मिळतं, पण ते टिकवणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि खूप त्याच्यासाठी गरजेचं आहे. जास्त मेहनत लागते. की तुमचं नाव, तुमचं काम हे लोकांनी आयुष्यभर स्मरणात ठेवलं पाहिजे, हे करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, त्याला सातत्य लागतं. आणि टचवूड मी नशीबवान होते की मला टचवूड. काम चांगलं मिळत गेलं, चांगले रोल्स येस. मिळत गेले, चांगल्या सिरियल्स मिळत गेल्या, चांगल्या अपॉर्च्युनिटीज येत गेल्या. आणि त्याच्यामुळे लोकांच्या लक्षात मी राहिले. हे खूप आहे. कारण आता गेली बरेच दिवस मी अशी फुल फ्लेज सिरियल करत नाहीये, पण तरी सुद्धा लोक मला विसरले नाहीये, कारण मी आधी विसरले काम नाहीये. चांगलं केलं. सो मी नाटक केलं, नाटकामुळे मी सिरियलला गॅप घेतली, सिरियल केली, पण खूप मोठा रोल नाही घेतला कारण मला वेगळी कामं करायची होती. या सगळ्यामध्ये सुद्धा लोकांनी मला लक्षात ठेवलं. आज इतकी लोक लाईव्ह मला प्रश्न विचारतात, माझ्याशी बोलतात, हे मी जे काही चांगलं काम केलंय त्याच फळ आहे असं मला वाटतं. 100%. आणि आपण जर चांगलं असेल तर आपल्याला दुसऱ्यात चांगलं दिसतं, हेही तू नक्की पुन्हा सिद्ध नक्की, केलंस. 100%, 100%. येस, हे तर नक्की आहेच आहेच. नक्कीच. आणि एकापेक्षा एकचं आम्हाला असं काही अनुभव तुझ्याकडून ऐकायचा आहे. आम्हाला ते सगळ्यांना माहित आहे. बरं, माझी आई वोटिंग करायची. मी थँक्यू, माहित नसेल तर थँक्यू सो मच सांगते. स्नेहल, थँक्यू सो मच. माझी आई, आणि आज 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 ती बघते आहे इंस्टाग्रामवर, मंजिरी ओक मॅडम. तुम्हाला ह्या सगळ्यांना, म्हणजे तुम्ही सगळ्या तिच्या फेवरेट ऍक्ट्रेस त्या काळातल्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आईला नमस्कार सांग. थँक्यू सो मच. नक्की नक्की. एकापेक्षा एकचा प्रवास म्हणजे मला जेव्हा एकापेक्षा एक मध्ये विचारलं ना, तेव्हा मला भीती तर वाटली होती, कारण मी डान्स करत होते, मला माहिती होतं, पण त्याला मी स्क्रीनवर डान्स नव्हता केला. सो मी तो कॉन्फिडेंटली करू शकेन की नाही मला माहिती नव्हतं.
त्यावेळेला अपर्णा पाडगावकर म्हणून चॅनलला होती, ती म्हणाली भार्गवी डान्सर आहेस तू, घाबरतेस का? म्हटलं घाबरण्याचा प्रश्न नाही, कॉन्फिडन्स पेक्षा पण सिरियलची हिरोईन त्यावेळेला रडते इतकी की ती हसणार कधी, ती डान्स करणार कधी, खूप पुढचं असतं. तर ती म्हणाली मग ही अपॉर्च्युनिटी आहे. आणि तिने मला एक वाक्य सांगितलं होतं की तू लोकांसमोर भार्गवी म्हणून येशील, नॉट सिरियल मधलं राईट. कॅरेक्टर, भार्गवी म्हणून लोकांसमोर येशील, तर ते खूप महत्वाचं आहे. म्हटलं हो ऑफकोर्स. आणि मग ती अपॉर्च्युनिटी मी घेतली. त्या अपॉर्च्युनिटी घेतल्यानंतर खूप धाकधूक होती मला, पण मला नितीन नंदू सारखे उत्तम कोरिओग्राफर मिळाले ज्यांनी माझी लिमिटेशन्स पण ओळखली की मी काय फॉर्म मध्ये डान्स मी कम्फर्टेबल आहे. मग काही डान्सच्या वेळेला मला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढलं, काही वेळेला माझ्या कम्फर्ट झोन मध्ये मला खेळायला दिलं, काही वेळेला आम्ही काही डेडिकेट केले एपिसोड्स. असं करून ना माझं पॅकेज खूप सुंदर केलं त्यावेळेला नितीन नंदूनी, आणि मला सगळ्यांनी खूप मदत केली. म्हणजे एकतर ना काय झालं, तो पहिला सेलिब्रिटी डान्स शो झाला, त्याच्यामुळे ना एक्झॅक्टली. आम्ही एकमेकांचे कॉम्पिटिटर्स राहिलोच नाही, आम्ही एकमेकांचे मित्रमैत्रिणी झालो. म्हणजे गाणं असेल तर ही सुचवायला मदत करणार, तो अंकुश करेल, अमृता करेल, पॅडी करेल, अनिकेत करेल, आम्ही सगळे एकमेकांचे छान फ्रेंड्स झालो होतो. सो जेल छान झाल्यामुळे ना ती कॉम्पिटिशन हेल्दी राहिली. आणि त्याच्यामुळे एक्झॅक्टली. मला असं वाटतं डान्सेस उत्तम झाले, कॉम्पिटिशन हेल्दी झाली, लोकांपर्यंत चांगले डान्सेस पोचले, आणि माझं आयुष्यात लोकांना भार्गवी चिरमुले म्हणून कळली ना, की भैरवी म्हणून, तन्वी म्हणून, काय पिंजरामधली गुलाब म्हणून. गुलाब त्याच्यात म्हणून. हाय सुखदा खांडकेकर पण आले, हाय सुखदा, हाय सुगदा मॅम. सगळेजण आले, हाय हाय. बरं वाटतं. आमचा ना डान्स क्लास असतो संध्याकाळी रोज. येस येस, मी त्याच्याबद्दल पण विचारणार आहे. तर एक आज आमचा क्वेश्चन आले. क्लास उशीर आहे म्हणून कोणीतरी असं ते हाय हाय करतंय सगळेजण मला. ओके. ओके. एक क्वेश्चन आला आपल्याला. भार्गवी मॅम, तुमचा वन रूम किचन आम्ही सारखा पाहतो. चैतन्याचा मेसेज आहे, तो वर गेलाय. आणि येस, आणि त्याच्याबद्दल काय सांगशील भार्गवी ताई? वन रूम किचन, मला स्वतःला असं वाटतं हे प्रत्येक बाईचं स्वप्न असतं, स्वतःचं घर पाहिजे, आणि त्या घरासाठी तिची चालणारी धडपड ही त्या आम्ही सुमनच्या कॅरेक्टर मधनं दाखवली. आता मला असं वाटतं ते कॅरेक्टर लोकांना किंवा बायकांना आवडण्याचं कारण असं असतं, आज तुझ्याकडे स्नेहल वन रूम किचन आहे तर तुला मोठं घर घ्यावं असं वाटतं, मोठं घर असतं त्याला एक्झॅक्टली. बंगला घ्यावा असतो. ही स्वप्न आपली कधी संपत नाहीत, ते समाधान आपलं समाधानी नसतो ना माणूस हा, त्याला काहीतरी अजून हवं असतं. त्यामुळे वनरूम किचनचं कॅरेक्टर खूप लोकांना आवडतं, मला स्वतःला आवडतं का, तर मला घर घेताना माझंही स्वप्न होतं. मुंबईत घर घेणं ही सोपी गोष्ट नाही. सो अजिबात. माझ्यासाठी मग घर घेणं हे खूप महत्वाचं होतं. सो मी स्वतः सुमन होते एका काळात की घर शोधणं, घर बघणं, मग बजेट काढणं, मग जमवलेले पैसे काढणं, मग आता ह्याचं काय करायचं, हे कसं मॅनेज करायचं, ते कसं मॅनेज करायचं. सो मला स्वतःला असं वाटतं सुमन हे कॅरेक्टर घरातलीच बाईच नाही तर प्रत्येक माणूस रिलेट करतो, त्यातलं भरतचं कॅरेक्टर प्रत्येक पुरुष रिलेट करतो, आणि म्हणून वनरूम किचन ही लोकांच्या मनातली फिल्म आहे. म्हणजे आजही कितीतरी लोक मला भेटल्यानंतर पहिलं वाक्य म्हणतात तुमचं वनरूम किचन खूप किचन खूप आवडतं. छान आहे. त्याच कारणासाठी आवडतो कारण प्रत्येकाचं ते स्वप्न असतं. स्वप्न असतं. एक्झॅक्टली. एक एक मेसेज खूप छान आलाय नवनीत यांचा. फार कमी माणसं जमिनीवर पाय ठेवून राहणारी असतात. यू आर वन ऑफ देम. थँक्यू सो भार्गवी मच ताई. नवनीत. आणि पाय जमिनीवर ठेवण्यासाठी कारण आज इंटरनॅशनल वर्ल्ड फॅमिली डे म्हणतात, आज जागतिक कुटुंब दिन आहे, आणि याचं सगळं श्रेय माझ्या कुटुंबाला जातं, माझ्या आई बाबांना जातं, आजी आजोबांना जातं, मामा मावशी काका आत्या सगळी माझी भावंड सगळ्यांना. सगळ्यांना जातं. कारण आमच्या आमच्या कुटुंबात कोणालाही मी आणि माझी बहीण दोघी ऍक्ट्रेस आहोत ह्याचं अप्रूप नाहीये. माझी सगळ्यात मोठी चुलत बहीण दिल्लीला प्रोफेसर आहे, ती एचओडी आहे, ती डॉक्टरेट आहे, दुसरी बहीण लॉयर आहे, तिसरी बहीण ती पण पीएचडी करते, ती झेवियर्स मध्ये प्रोफेसर आहे. तसं आमच्या भावंडांच्या दृष्टीने भार्गवी आणि चैत्राली ऍक्ट्रेस आहे, हा त्यांचं काम आहे, त्या करतात. ह्याचं आमच्याकडे कोणालाही एक्स्ट्रा कौतुक नाही, कौतुक सगळ्या भावंडांचं एका लाईनवर आहे. आणि ग्रेट ग्रेट. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही जमिनीवर आहोत, कारण आमच्या घरच्यांपैकी कोणालाही असं एक्स्ट्रा कौतुक नाही, भार्गवी ऍक्ट्रेस आहे, चैत्राली ऍक्ट्रेस नाही. भार्गवी ऍक्ट्रेस, चैत्राली ऍक्ट्रेस, तरी खाली जा आणि बटाटे आणि कांदे घेऊन ये. पण एक्झॅक्टली. त्याचा उपयोग स्नेहल आज होतो बघ ना. आज क्वारंटाईन मध्ये कुठलंही काम करायला कमीपणा वाटत नाही. एकतर मुळात आमच्या फॅमिलीत आम्हाला शिकवलंय की कुठलंही काम कमीपणाचं नाहीये, कुठलंही काम हे प्रामाणिकपणे केलं पाहिजे. त्यामुळे आज घरातली केर लादी धुणी भांडी आपण करतोय स्वतःचे स्वतः, स्वयंपाक आपण सगळे स्वतःचे स्वतः करतोय. सो फॅमिली
मेक्स लॉट ऑफ डिफरन्स. तुमचे संस्कार, आणि मला अभिमान आहे, आणि की मला अभिमान या गोष्टीचा आहे की मी अतिशय मध्यमवर्गीय मराठी संस्कृतीत वाढले, जिथे कुठल्याही गोष्टीचा कमीपणा वाटत नाही, आणि जमिनीवर ठेवणारे आपल्या घरातले सगळ्यात जास्त असतात, तेच आपल्याला सगळ्यात जास्त जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करतात. सो आय एम लकी. एक्झॅक्टली. आणि आम्हाला अभिमान आहे की भार्गवी ताईसारखी अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीला लाभली. अरे थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू. ओके, आपण एक नेक्स्ट टास्क आहे, ठीक आहे, बॉलिवूड क्विज आहे. डायलॉग्स आहेत मूवीजचे, तुला गेस करायचंय मूवी कोणता आहे, आणि इझी काढलेत. सो आणि एक 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 मराठी कट्टा तुमच्या सर्व कलाकारांसाठी जे रोज आपल्या पेजवर येतात त्या सर्वांसाठी गिफ्ट हॅम्पर घेऊन येते. ते लॉकडाऊन नंतर तुमच्या घरी पोहोचणार आहे. सो तुम्हाला हॅपी फेस. थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं, आता आणि मला ते करा, प्रश्न नाही आले तर. हा नक्की भार्गवी ताईला मदत करा. आणि ते घरी आल्यावर तुला सुमित बन्सल, येस, हिंदी फिल्म साठीचं प्रोजेक्ट आवडेल करायला. आता नवीन प्रोजेक्टचा प्रॉब्लेम असा आहे, लोकांनी मला विचारलं नवीन प्रोजेक्ट काय, आता कुठलेच प्रोजेक्ट काहीच हे वायर आहेत पाईपलाईन मधले, पण कधी होतील माहिती नाही, जे शूटिंग सुरू होणार होतं ते कधी होणार आहे माहिती नाही. सो आता उत्तर फक्त आपल्याला देवच देऊ शकतो की सगळी कामं कधी सुरू होतात. एक्झॅक्टली. Yes, ओके, yes. बॉलिवूड क्विज आहे, ठीक आहे, खूप इझी आहे. आणि पहिला डायलॉग आहे, आणि हे सगळं तुला माहित असेल, तू असं पटकीने उत्तर देशील बघ. बघूया, बसंती इन कुत्तों के सामने मत नाचने. आला. ओके ओके ओके. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. कहीं पे पहुंचने के लिए कहीं से निकलना बहुत जरूरी है नैना. नैना 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 कसं ना, नैना नैना, बापरे, शी मी किती सिनेमे बघतोय तरी सुद्धा हा जुना नवीन सिनेमा आहे का? नवीन आहे, आपला रणबीर आणि दीपिकाचा आहे. तमाशा कर, रणबीर आणि दीपिकाचा. खूप गाजला. राइट 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 राइट. ये एंड थर्ड, ये कौन है जिसने पू को मुड़ के नहीं देखा. हाँ, ते कभी खुशी कभी गम. राइट, पू मुळे लक्षात आलं. एंड ये 2.5 किलो का हाथ जब किसी पर पड़ता है ना. दामिनी दामिनी. एक्झॅक्टली. सिनेमे खूप पाहिलेत ना, सो ते लक्षात आहे. येस एंड राइट. हे थोडं टफ जाईल तुला. ये जो तेरा टॉर्चर है ना, वो मेरा वॉर्म अप है. हे पण नवीन सिनेमा असेल तर जरा कठीण आहे. जुने कसे लक्षात राहतात ना, जुन्या सिनेमा एक्झॅक्टली. लक्षात राहतात. सांगा विचारलंय, आता उत्तर द्या तुम्ही, मला मदत करा जरा. मदत करा ताईला. टॉर्चर तुम्हारे लिए काय, जो टॉर्चर है वो मेरे ये जो नहीं, जो ये टॉर्चर है. येस, राईट 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 राईट. कोणी आन्सर दिलाय? थँक्यू अंकित आणि आणि कोणीतरी अनिकेत. थँक्यू. अनिकेत वगैरे मी पाहिलेच नाहीये, सो मला माहितीच नसतंय काही. ग्रेट. नेक्स्ट इज हम जहाँ खड़े होते हैं लाइन वहां से शुरू होते. दीवार मधलं अमिताभ बच्चनचं. एक्झॅक्टली. ग्रेट, सगळे आले तुला. गिव्ह मी 5. आणि थँक्यू, तुम्ही माझे बागी 2 सांगितलं, त्याचं नसतं आलं मला बागी 2. नाही, तरी पण गिफ्ट हॅम्पर देणार, काळजी करू नको. चिल. आणि तुमचे काही क्वेश्चन्स आहेत, तुम्ही भार्गवी ताईला विचारू शकता. सो एवढी सुंदर अभिनेत्री आज आपल्या समोर आहे. मला कळतंय तुम्हाला टाईप करण्याची इच्छा पण होत नसेल, फक्त बघावं असं वाटत. विचारलं होतं, पण आपण एक तर हिंदी सिनेमाचं पण उत्तर दिलं आणि नवीन मूवी पण सांगितलं नाही. अजून कुठेतरी विचारलं होतं मला. एक मिनिट, मी चेक करते. प्रश्न विचारला होता, पण आपण काहीतरी मगाशी होतं. परत विचाराल का कोणीतरी प्लीज? काय जो मगाशी विचारला होता प्रश्न तो जस्ट मिस झाला. हा, तुम्ही पुन्हा टाईप करा तर आम्ही सगळे तुमचे क्वेश्चन्स घेणार. मला फू बाय फूच्या सेट वरची एक आठवण सांग. फू बाय फू. ओके, फू बाय फूची सगळ्यात छान आठवण सतीश ताऱ्यांची आहे, कारण सतीश तारे आज आपल्यात नाहीत. आणि आम्हाला नेहमी असं व्हायचं की स्क्रिप्ट आम्हाला ना बेसिक ढाचा यायचा, आणि मग आम्हाला काय 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 भरावं लागायचं त्याच्यात, हे करायचं ते करायचं. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांना सतीश तारे इतकं मनापासून इतकी मदत करायचे. तर मला स्वतःला असं वाटतं की आज तो माणूस आपल्यामध्ये नाही, पण त्यांनी आमच्या प्रत्येक स्किटला काही ना काहीतरी मदत केली आहे. कधीच आम्हाला त्यांनी हे नाही केलं, काय म्हणतात त्याला, की अरे आमचं, मी तुझं सांगते ना की मुळात कधीच ना आपण स्वतः जे कॉम्पिटिशन असा काही आपण ऍटिट्यूड ठेवला नाही ना, तर समोरचा माणूस तसं काही ऍटिट्यूड ठेवतच नाही.
सो आम्ही त्याही वेळेला आम्ही सगळे एकत्र, कुशल बद्रिके, हेमांगी कवी होती, संतोष पवार होता. सो मला असं वाटतं की त्यावेळेला भाऊ कदम होते. मला कॉमेडीची इतकी भीती वाटायची, तर आम्हाला सतीश तारे नेहमी म्हणायचं, तू कशाला तुम्ही टेन्शन घेता, कॉमेडीची जबाबदारी माझी आहे, सौंदर्याची तुमची आहे, तुम्ही घ्या मेकअप. आम्ही मेकअपला बसलो की हा घ्या, सौंदर्याची जबाबदारी तुमची, म्हणून आम्हाला पावडर बिवडर लावायला. पण मी तुला सांगते ना, सतीश तारे आपल्यात नाही, इतकं टॅलेंटेड ऍक्टर आणि इतकं सुंदर टायमिंग होतं की आमची खूपशी स्किट, सचिन गोस्वामी आणि हे सगळे लोक तर नक्की आम्हाला मदत करायचे, पण सतीश तारेंनी स्पेसिफिकली प्रत्येक जोडीला मदत केली, कारण त्यांचं खूप छान स्किट व्हायला पाहिजे आणि त्यांचं खूप छान काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. एक क्वेश्चन आला होता, तुझ्या करिअरची सुरुवात वहिनी साहेब नाही, नाही, त्याच्या आधी भाग्यविधाता केली, जे स्नेहलही म्हणाली. त्याच्या आधी प्रपंच नावाची सिरियल माझी अल्फा मराठी होतं त्यावेळेला, तेव्हा प्रपंच होती, एका श्वासाचं अंतर होती, स्वामिनी होती. त्याच्यानंतर अगदी पहिली सिरियल मी लहानपणी केली होती, झी टीव्हीवरची माझी डेली सॉप पहिली वहिनी साहेब. ग्रेट आन्सर दिलंय ताईने. आणि एक क्वेश्चन छान आलाय, चित्रपट क्षेत्राबाबतीत ग्रामीण मुलांना एक आव्हान वाटतं, त्यावर थोडक्यात सांगावं. येस, आणि त्याच्या आधी निकिता बांदेकर माझी स्टायलिस्ट आहे, तिने हाय म्हटलं. हाय निकिता, सीन यू सिन्स एजेस. काय करू, तेच कपडे घालते घरातले, काहीच नाहीये. आणि ज्योती शहाणे म्हणून माझी मैत्रीण आहे, ती लंडनला असते, ती तिकडनं जॉईन झाली. हाय ज्योती. हाय ज्योती मॅम. गावातल्या मुलामुलींना येणं आव्हान आहे, पण त्यांना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपले रूट्स पक्के ठेवा, आणि सगळ्यात महत्वाचं, कोणाला स्वतःला एक्सप्लॉइट करून देऊ नका. असं या इंडस्ट्रीत कोणीच नाहीये की तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला कामं देतो, तुम्ही आम्हाला हॉटेलमध्ये भेटायला या, असं कोणीही सांगत नाही. जे लोक प्रोफेशनल असतात त्यांच्या ऑडिशन्स असतात, त्या ऑडिशन झाल्यानंतरच तुम्हाला काम मिळतं. आणि आता तर खूप स्ट्रिक्ट केलंय, कारण काही वेळेला ऑडिशन्सच्या नावाखाली लोकांकडनं पैसे घेतले होते, जे लोक आपल्या इंडस्ट्रीतलेच नव्हते. फेक ऑडिशन्स घेतल्या, फेक पैसे घेतले. तर आता कुठलीही ऑडिशन घ्यायची असेल तर चित्रपट महामंडळाचं एक त्यांना सँक्शन लेटर लागतं, ते लेटर तिकडे असतं, त्या लेटर शिवाय तुम्ही ऑडिशन्स घेऊ शकत नाही. सो मला असं वाटतं, गावातल्या मुलामुलींना जर आव्हान असेल तर हेच की खऱ्या खोटं कोण लोक आहेत, काय लोक आहेत, नीट आधी बघून जा. हवं तर आपल्या घरच्यांना बरोबर घेऊन जा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, की नीट चौकशी करा आणि जा. आणि आता तर खूप सिरियल्स आणि सिनेमे आपले त्या पार्श्वभूमीवर होत आहेत, जिथे गावाकडची बाजू, तिथलं कॅरेक्टरायझेशन, तिथली काय म्हणतात त्याला, आपण म्हणू शकतो, तिथली भाषा असते, तिथले विषय असतात. सो असं अजिबातच नाही आता काही. पण या गोष्टी मात्र लक्षात ठेवा की ती लोक खरी आहेत ना, तुमच्याकडनं खोटे पैसे उकळत नाही आहेत ना, तुमचा फायदा घेत नाही आहेत ना, आपल्या घरच्यांना सरळ बरोबर घेऊन जा, ते जास्त सोपं आहे असं मला वाटतं. ग्रेट. आता एक क्वेश्चन आहे, भार्गवीताई बाहेर जाताना ह्या 5 गोष्टी कधीच विसरत नाही, अशा 5 गोष्टी आम्हाला सांग. ओके, तर मोबाईल आपण विसरूच शकत नाही, घराची किल्ली, कारण आज मी एकटी राहते, सो या 2 गोष्टी. तिसरी गोष्ट पाण्याची बाटली. एक माझ्याकडे माझ्या पर्समध्ये कायम एक पाण्याची बाटली असते. सो मोबाईल, घराची किल्ली, पाण्याची बाटली. पॉझिटिव्ह अप्रोच, की आपलं काम छान होईल. आणि निघताना घरातनं देवाला नमस्कार. या 5 गोष्टी मी करतेच. ग्रेट. लिपस्टिक वगैरे कॅरी नाही करत? ते पर्समध्ये असतात सगळे, ती पर्स आपण उचलतो त्याच्यात सगळं. पर्समध्ये काय काय असतं विचारलं तर त्यामध्ये लिप बाम असतो, काजळ पेन्सिल असते, पैशाचं वॉलेट असतं, मग त्याच्यात सगळंच असतं, ड्रायव्हिंग लायसन्स, आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे सगळं जे लागतं ते. राईट. हे पर्समध्ये असतं, तिथं आपण घेऊन बाहेर पडतो, त्याला काही चॉईस नाही. श्वेताचा मेसेज आहे, हा डाएट करतेस? येस 100% डाएट करते. डाएट म्हणजे मी गेली 2 वर्ष, ज्याला आपण खूप फेमस डाएट म्हणतो, दीक्षितांचं डाएट म्हणतात ते. आणि हा जो चहा पिते, डोंट वरी, हा विथ डॅश ऑफ मिल्क आणि नो शुगर वाला माझा चहा असतो. आणि बाकी फक्त दिवसातनं 2दा जेवते, सकाळी 12 ते 1च्या मध्ये आणि रात्री 7 ते 8च्या मध्ये. आज उशीर होईल कारण आमचा डान्स क्लास आहे, सो तो थोडा उशिरा. बट येस, मी फक्त दिवसातनं 2दाच जेवते. आणि गहू खात नाही, आता खाते, कारण आता भाकरी रोज करणं शक्य नाहीये. गहू खातच नाही कसलं, म्हणजे चपाती नाही खायची? चपाती मी नाही खात, मी भाकरी खाते, मला भाकऱ्या आवडतात खायला. ओके, मला पण आवडते, रात्री मी भाकरीच खाते. मी दिवसा किंवा रात्री, दिवसात एकदा, दोन्ही वेळेला माझ्याकडे तांदूळाची, नाचणी, ज्वारी, बाजरी
माझ्या ज्या मावशी आहेत, मी म्हंटल, त्यांनी मला घरनं ज्वारी आणून दिली होती, त्यांच्या गावची नाचणी येते, सो मला घरगुती पीठ मिळतं, एकदम ऑर्गॅनिक, प्युअर ऑर्गॅनिक पीठ. वाव, ग्रेट. तुझं डान्स कोणता आवडता असं एक क्वेश्चन आलं, एक मिनिट. तुमचा फेवरेट डान्स कोणता आहे? नाही, असं काही नाही, मला डान्स हा डान्स असतो, तो कुठलाही करायला आवडतो. मग मला तुम्ही फोक करायला सांगा, मग तुम्ही लोकनृत्य सांगा, इंग्लिश सांगा, भरतनाट्यम, कथ्थक, आपल्याकडे तर केवढे प्रकार आहेत. मी सगळं तितकंच एन्जॉय करते. जे डान्स करतात ते सांगू शकत नाही तसं, की तसं गाणं म्हणणारा नाही सांगू शकत मला हे गाणं आवडतं का ते. तसंच आहे डान्स, तुम्ही मनापासून करता, जो कराल तो तुमचा असतो आणि तुम्ही ते एन्जॉय करता असं. एन्जॉय करता, राईट, एक्झॅक्टली. भार्गवीताई जर ऍक्टर नसते, डान्सर नसते, तर भार्गवीताई काय असते? वकील. मला वकील व्हायचं होतं आणि मी रुपारेल कॉलेजची आहे, मी मुंबईची आहे, बॉर्न अँड ब्रॉट अप. सो रुपारेल कॉलेजचं लॉ कॉलेज आहे. सो मला कायम असं वाटायचं की मला लॉ करायचंय, पण त्यावेळेला माझे बाबा म्हणाले, अजिबात लॉ करू नकोस, तू भांडशील आणि आमच्या डोक्यात ताप देते, काही लॉ बी करायचं नाहीये. तर मी लॉ न करता त्यावेळेला मग बिझनेस मॅनेजमेंट केलं पोद्दार कॉलेजच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट मधून, डिप्लोमा 1.5 वर्षाचा. सो तो केला. सो मी त्याला लॉ नाही केलं. सो भार्गवी जर ऍक्टर डान्सर नसते तर भार्गवी 100% वकील झाली असते. ग्रेट. इंडस्ट्रीमध्ये बेस्ट फ्रेंड कोण आहे? अरे खूप मित्र मैत्रिणी आहेत माझे, पण आता एकाचं नाव नाही घेऊ शकत. एकाचं नाव मर्डर होईल. पण आमचा अगदी जवळचा ग्रुप माझा म्हणशील तर श्वेता शिंदे, तेजा देवकर माझ्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत. सो माझं त्यांच्याशी छान आहे. संस्कृती मला धाकट्या बहिणीसारखी आहे. चैत्राली माझी बेस्ट फ्रेंड इन अ वे आहे, कारण ती माझी सख्खी बहीण आहे. सो आम्ही सगळं शेअर करतो आणि ती पण ऍक्ट्रेस आहे. आणि समिधा, सुखदा, मंजिरी ओके, सगळ्या माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. सो असं मला नाही वाटत आपण एका बेस्ट फ्रेंडशी असं बोलू शकतो, पण येस, तेजा आणि श्वेता ह्या माझ्या खूप जुन्या आणि अशा मैत्रिणी आहेत की उद्या जर माझ्याबद्दल काही प्रश्न पडला की भार्गवी असं का वागते, तर यू कॅन कॉल देम आणि ते सांगू शकतील, अच्छा वार्गेला असं असं झालंय, सोडून देते, वागेल नीट वगैरे. ग्रेट. आता नेक्स्ट टास्क आहे, आपण व्हॉट्सअपवर जसे इमोजी सेंड करतो तसं तुला एक्सप्रेशन द्यायचं. ठीक आहे, मी जे सेंटेन्स बोलेल त्याच्यावर. ठीक आहे. फर्स्ट, भार्गवी ताईच्या हातात एकापेक्षा एकची ट्रॉफी आहे. ओके. सेकंड, भार्गवी ताईच्या समोर नॉनव्हेज ठेवलंय. ओके, पण बरोबर. ऑफकोर्स मी त्याला डिनाय करत नाही कधीच. मी सांगते मी व्हेजिटेरियन आहे असं, पण माझ्या समोर तर मला असं होतं की मी काय करू असं. मला आज एवढा आनंद झालाय ना व्हेजिटेरियन फ्रेंडला भेटून, मी पण व्यक्त नाही करू शकत. मला वाटायचं हे फिलिंग फक्त मला आहे, नाही समोरच्याला पण आहे, सेम. समोरच्याला पण आहे सेम सेम फिलिंग. एक एक क्वेश्चन छान आलाय, तो वर जायच्या आधी आपण घेऊया. सोशल मीडियाने सेलिब्रिटी लोकांच्या फार जवळ आले, परंतु त्याचा जवळ परिणाम आपल्याला मिळणाऱ्या रिस्पेक्टवर होतो असं वाटतं का? हो, काही वेळेला वाटतो, कारण काही वेळेला ना लोक त्याचं भान ठेवत नाही. म्हणजे आम्ही आज तुमच्याकडे लाईव्ह येतोय किंवा स्नेहलही तुम्हाला रोज लाईव्ह भेटते, कारण हे आमचं काम आहे. म्हणजे ह्याच्यात मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आम्ही कुठलीच भिंत मोडायचा प्रयत्न करत नाही. आम्ही तुमच्याशी कम्युनिकेट करतो, कारण हे आमचं काम आहे, गप्पा मारतो. आता आम्ही शूटिंग करत नाही आहोत तर काय करतो काय नाही याच्यासाठी गप्पा मारतो. पण काही वेळेला लोक याचं भान विसरतात, कारण आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो की तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही हा खूप उत्तम प्रश्न विचारलाय, थँक्यू, तर लोक काही वेळेला वाटेल ते प्रश्न विचारतात. आणि हे एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून वाईट वाटतं. काही वेळेला आम्हालाच नाही तर प्रश्न घेणाऱ्याला सुद्धा काहीतरी असे विचित्र प्रश्न विचारले जातात. सो मला असं वाटतं की ही जी भिंत आणि हे जे डिस्टन्स आहे, हे कलाकारांप्रमाणे प्रेक्षकांनीही आणि विचारणाऱ्या माणसांनी याचं भान ठेवलं पाहिजे की हा समोरची व्यक्ती कलाकार नाहीये, तर तो माणूस आहे. मग ती स्नेहल असेल, मी असेल, अजून कुठला कलाकार असेल. स्नेहल पण आज तुमच्यासाठी रोज लाईव्ह इंटरव्ह्यू घेऊन येते. हे वाटतं तितकं सोपं नाहीये की रोज एका सेलिब्रिटीला बोलवणं, त्याच्याबरोबर गप्पा मारणं. सो आय थिंक हे कठीण काम आहे. सो तिचाही तो रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आणि आमचाही तो रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आणि हा रिस्पेक्ट आम्ही 100% प्रयत्न करत असतो तो ठेवण्याचा, पण प्रेक्षकांनी थोडंसं भान ठेवलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. खूप छान बोललीस तू, एकदम आर पार लागलंय. ओके. म्हणणं आहे. येस, थँक्यू भार्गवी ताई, बरोबर आहे ते. थँक्यू सो मच. नेक्स्ट इमोजी, भार्गवी ताईला आई ओरडते दूध ओतू गेलं म्हणून. कारण हे खूप होतं, खूप वेळेला होतं असं, माझ्या हातनं खूप दूध उतू जातं आणि आई म्हणते, अगं तुला सांगून गेले होते, तुझं लक्ष कुठे होतं, त्यामुळे हा ओरडा मी नेहमी खाते.
हा, मी पण खाते म्हणून हा क्वेश्चन विचारला. नेक्स्ट, भार्गवी ताईच्या समोर डेझर्ट ठेवलंय. इतकं आवडतं मला डेझर्ट खायला. मी आणि संस्कृती सेम इयर. कम्प्लीट डेझर्ट फॅन आहोत, कम्प्लीट डेझर्ट फॅन. ओके, ग्रेट. मला पण खूप आवडतं. एक मेसेज आहे कोणतरी रोहनचा. डब्ल्यू म्हणून हाय म्हटलंय. हाय फ्रॉम डब्लिन, श्वेता खर्डे, श्वेता काहीतरी. सो हाय 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 हाय. ओके, हॅलो भार्गवी मॅम, यू आर बिग फॅन फ्रॉम अँड लॉट्स ऑफ लव्ह, पटेल रोहन. मेसेज सगळे वर जातात. हो, आय नो, पटापटा जात आहेत. हा, सो तुझे अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत ताई, आम्हाला ऐकायला आवडेल. एक फिल्म करते मी, पण आता ती फिल्म कधी होईल माहित नाही. 4 मैत्रिणींवरची फिल्म आहे, सो ती फिल्म पाईपलाईन मध्ये आहे. एक हिंदी सिरियल पण आहे, पण आता ते सगळं कधी होईल, काय होईल, गॉड ओनली नोज. लवकरात लवकर व्हावं. आणि शूटिंग सुरू व्हायला अजून, कारण थोडासा वेळ लागणार आहे, हे सगळ्या नक्कीच. आर्टिकल्स मधनं आणि येणाऱ्या विषयावरनं कळतंय. कारण ज्या अटी घालून शूटिंग करायला सांगितलंय ते शूटिंगसाठी लोकांना शक्य नाहीये. सो आता हे सगळं नीट कधी होईल माहिती नाही, पण ते झाल्यानंतर लवकरात लवकर ते काम सुरू होईल. याच्यामध्ये माझ्या एका मैत्रिणींनी पण हाय म्हटलं. आरोहण इको सोशल ऍक्टिव्हिटी आहे. प्लीज जे फॅन्स आता माझे बघतायत त्यांनी आरोहण इको सोशल पेजवर जा. प्लास्टिक पासनं रियूज करून बॅग्स, कुशन कव्हर्स, लॅम्प शेड्स, त्याच्यानंतर मॅट्स आणि सगळं बनवलं जातं. ती उत्तम काम करणारी संस्था आहे. सो प्लीज तुम्ही त्यांनाही नक्की व्हिजिट करा. आरोहण इको सोशल नावाचं त्यांचं पेज आहे. भार्गवी ताईच्या माध्यमातून आपल्याला कळालं आहे काहीतरी नवीन गोष्ट, सो आपण नक्की त्या पेजला व्हिजिट करू. एक स्मिताचा मेसेज आहे की ऑडिशन बद्दल कसं समजतं. ऑडिशन बद्दल कसं समजतं म्हणजे आता सोशल मीडियावर बऱ्याचशा ऍक्टिंग एजन्सीज आहेत. तुम्ही जर गुगलवर टाईप केलं की फेमस ऍक्टिंग एजन्सीज, तर त्यांचे तुम्हाला पेजेस येतात. ते पेजेस जर तुम्ही फॉलो केले तर ते त्यांच्या पेजेसवर कायम टाकत असतात की आमच्या या फिल्मची ऑडिशन आहे, त्या फिल्मची ऑडिशन आहे. त्याच्यामध्ये ते स्पष्ट सांगतात की एज ग्रुप काय हवं आहे, त्याच्यानंतर अट काय आहे, तुमची वयाची अट, तुमच्या भाषेची अट, सगळंच तुम्हाला प्रॉपर त्याच्यात दिलेलं असतं. सो मला असं वाटतं ते तुम्ही जर ऍक्टिंग कंपनीज ज्या आहेत, कास्टिंग कंपनीज ज्याला म्हणतात, त्या जर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच कळेल की कधी कुठे होत आहे. ग्रेट ग्रेट. डिड यू लुक सेम एट 5 AM? Because you are so AM cute. 5 AM? नो नो नो, आय लुक टेरिबल ॲट 5 AM. मी झोपलेली असते शांतपणे 5 AM ला. असं परत एक्झॅक्टली. चष्मा बिष्मा लावून कपडे केस बीस विसरून बसले ना, पण आणि मग तरी तसं. फेसवर काही मेकअप नाही, तरी पण तू किती सुंदर दिसते. आणि मला मेकअप फारसा करायला खरंच नाही आवडत. आणि मला असं वाटतं हे लाईव्ह सेशन लोकांना भार्गवी चिरमुले कशी आहे बघायचे ना, अदर दॅन ऍक्ट्रेस. सिरियल मध्ये आपण मेकअप करतोच. मला असं वाटलं लेट्स बी द वे आय एम. मला काही आय डोंट केअर मच. जर काही असं ओकेजन असेल की आपल्याला मेकअप करावा लागतो तेव्हा आपण करतोच. कॅमेरा समोर, स्क्रीन समोर जायचं तर करावंच लागतं. सो मला असं वाटतं हे नॉर्मल आहे, छान आहे, तर लेट्स एन्जॉय दिस. ओके, एक अशी गोष्ट भार्गवी ताई, आपल्या पेजचं नाव आहे मराठी कट्टा. अशी गोष्ट बरोबर. जी कट्ट्यावर तू केलेली आहेस तुझ्या फ्रेंड सोबत, कॉलेजच्या कट्ट्यावर. कॉलेजच्या कट्ट्यावर. कॉलेजच्या कट्ट्यावर ऍक्च्युली मी नाही केली आहे, माझ्या मैत्रिणीने केली होती. तिला मी एका मुलाला बघून शिट्टी मारायला सांगितली होती. कारण मला अशी शिट्टी नाही वाजवतात. म्हणलं वाजव वाजव. माझ्या मैत्रिणीला शिट्टी तिने वाजवली होती. ओके, ग्रेट. आणि हा, 2 वर्ड्स फॉर पुणेकर. पुणेकर. ही इज फ्रॉम पुणे. पुणेकर सुमित. आता पुण्यात पण माझी आई पुण्यात आहे आता. मी लहानाची मोठी मुंबईला झाले, पण आई बाबा पुण्याला शिफ्ट झाले 2002 साली. सो तेव्हापासून ते आता पुण्यातच आहे. सो 18 वर्ष ते पुण्यातच आहे. सो येस, आता पुण्यात पण करोनाची सिच्युएशन फार काही बरी नाहीये. पण पुण्यात खूप ठिकाणी ग्रीन झोन असल्यामुळे लोक जरा रिलॅक्स आहेत. पण रिलॅक्स राहताना आता स्वतःची पण काळजी घ्या, कारण मुंबई हा खूप रेड झोन मध्ये आल्यामुळे आम्हाला खूप लिमिटेशन्स आहेत. तुम्हाला कमी आहेत, सो त्याचा फायदा न घेता जरा प्लीज स्वतःची पण काळजी घ्या. आणि आपल्या आजूबाजूला कोणी सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांना काही गोष्टी लागत असतील तर प्लीज त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवा. राईट. भार्गवी ताई, तुला असा कोणता रोल आहे तो खूप चॅलेंजिंग वाटतो, आणि असा कोणता रोल आहे जो तुला भविष्यात करायचा? मला असं वाटतं चॅलेंजिंग वाटला होता धागेदोरे सिनेमातला रोल, कारण त्याच्यात मी वकील झाले होते त्या सिनेमात. मी तुला म्हटलं तसं मला वकील व्हायचं होतं कायम. व्हायचं होतं. बट ते काही झाले नाही. त्यामुळे तो रोल आल्यानंतर मी प्रचंड एक्सायटेड तर होते. अरे मला लॉयरचा रोल आला, लॉयरचा रोल आला. पण ऍट द सेम टाइम तो करतानाही तितकंच टेन्शन आलं होतं. कारण
लॉयर्स कसं बोलतात, कसं एकमेकांशी त्यांची केस स्टडी होते, ते अभ्यास कसं करतात, ते आपली केस पुटअप कशी करतात, हे सगळं करणं कठीण होतं. पण त्यावेळेला नशीब विनय आपटे माझ्या बरोबर होते आणि त्यांनी खूप सिनेमांमध्ये वकिलाचा रोल केला होता. त्यांनी मला खूप मदत केली, हे वाक्य असं बोल, हे असं कर, तसं कर. सो माझ्यासाठी वाक्य खूप पाठांतर होती, खूप कलमं पाठ करायची होती, या कलमाद्वारे हे, त्या कलमाद्वारे हे. सो ते सगळं जरा कठीण होतं आणि परत त्या सगळ्याचं डबिंग करायचं असतं फिल्म म्हटल्यानंतर. सो हे परत सगळं रिप्रोड्यूस करणं वॉज डिफिकल्ट. त्यावेळी मला चॅलेंजिंग वाटलं ते. डिफिकल्ट पेक्षा पण आपण एक ऍक्टर म्हणून चॅलेंज करून घेऊया. आणि मला आवडेल एक खूप छान कुठला तरी ऐतिहासिक किंवा अशा सिनेमात रोल करायला जिथे ते कॅरेक्टर प्ले करण्यासाठी खूप एक स्ट्रेंथ लागेल. कारण पूर्वीच्या काळच्या आपण ज्या ऐतिहासिक बायका घेतल्या, मग त्या जिजाबाई असतील, त्याच्यानंतर झाशीची राणी असेल, किंवा अशा अनेक बायका आहेत ज्या आपल्याला माहिती पण नाहीयेत. त्यांनी खूप लढा दिलेला आहे स्वातंत्र्याचा, स्वराज्यासाठी, कशाहीसाठी. तो लढा करण्यासाठी मला स्वतःला खूप आवडेल की मी असं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं करू शकतो. ओके, एक मेसेज आलाय, बॉलिवूड मधल्या कुठल्या को स्टार सोबत काम करायची इच्छा आहे भार्गवीताई? अरे बॉलिवूडमध्ये कोणाबरोबर काम नाही करायचं, सगळ्यांबरोबरच करायचं असतं आपल्याला. मग बच्चनजींपासनं आताच्या नवीन आयुष्मान खुरानापर्यंत आपल्याला सगळ्यांबरोबर काम करायचं. कारण मला असं वाटतं प्रत्येक ऍक्टर आपापल्या परीने खूप मेहनत करून तिथपर्यंत पोहोचलेला असतो. सो आपण कुठलाच हा कमीचा आहे, हा जास्त आहे असं म्हणूच शकत नाही. सो टू वर्क इन बॉलिवूड और टू वर्क ऑन अ सिल्वर स्क्रीन, मग तो मराठी असेल, हिंदी, गुजराती, तेलुगू, तमिळ, मला कशाचंच नाहीये. तिथे काम करणं खूप महत्वाचं आहे. सो मला सगळ्यांबरोबर काम करायला आवडेल 100%. जी, एक एक म्युझिक प्ले करेल. तुला फक्त तुझ्या फेसचे एक्सप्रेशन द्यायचे. माझं सॉन्ग मी जे काढलं होतं ना, ते मला भेटत नाही म्हणून मी मगासपासून अशी खाली खाली बघत होती. हे ओके. दुसरं आहे पण. ओके, ऐकू येते? नाही ऐकू येते? वेट 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 वेट. म्हणजे काहीतरी कर एवढंच ऐकायला येते, गाणं हा, कळत नाही. ते हँग झालं माझ्याकडून आणि मी मगासपासून शोधते. ते चालू होईपर्यंत आपण दुसरा क्वेश्चन घेऊ. हाय भार्गवी मॅम, मला तुमचा वन रूम किचन पिक्चर खूप आवडतं. येस, या क्वेश्चनचं आन्सर दिलं. आणि भार्गवीताई, जेव्हा भाग्यविधाताची स्क्रिप्ट तुझ्या जवळ आली तेव्हा मनात काय आलं, किंवा जेव्हा तुझं पहिलं ऑडिशन होतं तेव्हा तू म्हणजे मी जेव्हा ऑडिशन देते तेव्हा माझ्या मनात खूप धडकी भरलेली असते. अरे बापरे, आता इथे बघा, तिथे बघा, वर बघा, खाली बघा, सगळीकडे बघा आणि जे आहे ते वाचून दाखवा. सगळ्यांनाच भीती वाटते. मला असं वाटतं की आजही कुठल्याही प्रकारचं लुक टेस्ट किंवा काही जर वेगळ्या पद्धतीचा रोल असेल तर आपल्याला एकदा ते बोलवतात, सगळं अटायर करायला लावतात, एकदा करून बघूया, हे सगळं त्यांचं असतंच. कारण आपण कसे दिसतोय खूप महत्वाचं असतं स्क्रीनवरती. राईट. भाग्यविधाताची ऑडिशन अशी नाही द्यावी लागली कारण जो डिरेक्टर होता वीरेंद्र प्रधान, तो माझा खूप चांगला मित्र होता. सो वीरू म्हणाला अशी अशी सिरियल आहे भार्गवी, आपण करूया. आय सेड ओके. आम्ही एकदा लुक टेस्ट साठी गेलो आणि इट जस्ट वेंट. पण पहिला दिवस जेव्हा होता तेव्हा टेन्शन आलं होतं, कारण कधीही कुठल्याही सिरियलचं असतं ना, फिल्म असेल तर आपल्याला बाउंडेड स्क्रिप्ट असते, आपल्याला माहितीये अ पासून ज्ञ पर्यंत काय काय घडणार आहे. पण सिरियलचं आपल्या हातात नसतं, लोकांना आवडेल तशी सिरियल पुढे जाते. त्यामुळे राईट. मला स्वतःला टेन्शन असं आलं होतं की तन्वीचं कॅरेक्टर कसं फ्लो मध्ये जाईल, तन्वी काय काय करेल, तन्वी कशी वागेल, तन्वी कशी बोलेल. सो हे सगळं कळायला ना थोडा वेळ लागतो सिरियलला. आणि धडकी तर आम्हालाही भरते अजूनही 100%. कारण मला असं वाटतं की तरच आपण कलाकार आहोत हे सिद्ध होतं. ज्या क्षणी धडकी भरणार नाही त्या क्षणी आपण कलाकारच राहणार नाही. आणि ते कलाकार म्हणून रोज नाटकाचा प्रयोग कितीही, आम्ही 175 प्रयोग केले पण 175 प्रयोग कधीही असं झालं नाही की आज मी रिलॅक्स होते. प्रयोगाच्या आधी पोटात गुडगुड गुडगुड होतेच. कुठल्याही डान्सच्या आधी, स्टेजवर जाण्याच्या आधी थोडं टेन्शन येतच. आणि ते कलाकार म्हणून 100% आलंच पाहिजे. मला आता वाटतंय वाटायचं का फक्त गाणं? हा, एक मिनिट. नाही, काहीतरी इश्यू झाला फोनचा यार. ओके. आय डोंट नो वाय. गाणं असं खरखरत आहे, गाणं नीट ऐकायला येत नाही. तुम और खूबसूरत हो गई हो ना. फक्त तुला एक्सप्रेस करायचंय. पण गाणंच ऐकायला येत नाही. आय डोंट नो वाय. शी यार. माझ्या ऐकू येतंय? छेड़ा मन का प्याला छलका ही छेड़ा मन का प्याला छलका
अमेझिंग. कसलं अडकतंय गोड. माझं पण. अडकतंय ते माझ्या फक्त मला एवढंच फोनचा. कळलं मेनू आने ने छलकाई मन का प्याला नाही काहीतरी काहीतरी मधुशाला एवढंच ऐकायला आलं. हा हा, आणि ते थोडंसं एरर येतं. मी मगासपासून शोधते. काय मी सांगते. तुला एक गोष्ट सांगते. ईटीव्हीवर तुझी मालिका लागायची भाग्यविधाता. आणि माझी आई ना रोज संध्याकाळी तिचा 7चा भाकरीचा टाइम असायचा. तुमची करेक्ट सिरियल 7 7 वाजता. वाजता लागायची. ठीक येस आहे, येस. 7 वाजता. ती काय करायची, माझे पप्पा पोलीस आहेत सो ते लेट येतात. तिने आम्हाला सवय लावली. अर्धा तासात तुम्ही कोणी खायला काही मागायचं नाही, मी सिरियल बघणार आहे, आणि ती आम्हाला अशी शांत बसवायची. मला आठवतंय मी सोफ्यावर बसले असायची आणि ती आवाज बिवाज मोठा करायचा. माझा भाऊ संकेत एका कोपऱ्यात, आम्ही दोघं एकमेकांकडे बघाय कधी. भूक लागली 7:30 पर्यंत बोलाय. पण 7:30 तुझे बाबा पर्यंत. आता पोलिसात आहेत तर ते रोज ते ड्युटीवर आहेत. जस्ट रिटायर झाले 2 महिन्यापूर्वी. सो हो मी त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करते आता घरीच. मी खूप ओके. लकी मानते स्वतःला की आणि पण येस तू मला. मुंबईची आहेस का तू कुठं आहेस मी एक्झॅक्टली? मुंबईची आहे. मी नवी मुंबईची आहे. आधी मी घाटकोपरला होती. आम्ही पोलीस क्वार्टर्सला राहायचो. आता आम्ही नवी मुंबईला शिफ्ट झालो. ओके फाईन. पण ही इज फाईन ते घरातच आहेत आता. कारण आता येस येस, पोलीस ही इज. खूप पोलीस कर्मचारी नर्सेस सफाई कामगार हे आपल्यासाठी खूप काम करतायत. सो मला असं वाटलं की बाबा पोलिसात आहे तर घरी आहेत का नाही मला माहित नव्हतं. येस येस. मी खूप काही पाहिलंय ते जेव्हा या कामात असायचे. एक एक महिना, दीड दीड महिना अधिवेशनामुळे बंदोबस्ताला जावं लागायचं त्यांना. येस येस सो येस. आता मला असं झालंय, अरे बापरे, मला आयुष्यात सगळं काही मिळालं, त्यांचा टाइम मिळाला तर. हो येस येस. मला कोणीतरी संजय करंदीकरांनी विचारलं आंबे खाल्ले की नाही. हो खाल्ले खाल्ले आंबे खाल्ले. न खाऊन कशी जायचं कुठून आंबे आणले खाल्ले. आंबे तू? नाही आमच्या बिल्डिंगमध्ये शुभंकर तावडे राहतो आणि त्याच्या घरनं गावाहून राजापूरहून पेट्या येणार होत्या त्याच्या सगळ्या भावंडांसाठी आणि सगळ्यांसाठी. त्यांनी मला फोन केला की तुझ्यासाठी 12 आंबे आणू का, म्हणजे एक छोटी पेटी मागवू का, बाकी मोठ्या पेट्या आहेत. म्हटलं प्लीज माझ्यासाठी मागव. सो मला घरगुती राजापूरचे आंबे, मस्त फ्रेश आंबे मिळाले. आणि दिसतंय तिच्या चेहऱ्यावर ती किती खुश आहे ते आंबा आंबे खाऊन. आदितीने तुम्हाला हाय हाय सांगितलं. अदिती आणि कारंजकर, मी हाय सांगितलं. हाय अदिती. आदिती हाय. मॅडमचं आणि आपलं लाईव्ह सेशन झालं एक 10 तारखेला झालं, पण ते लाईव्ह सेशन आपल्या टेक्निकल एररमुळे ते सेव्ह नव्हतं झालं. बट हो ते सुद्धा खूप छान झालं. आणि वैष्णवी हो. सांगते की आय एम युअर बिग फॅन, सो मला एकदा हाय. थँक्यू डिअर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके. तुमचा जो आता हा डान्सचा ग्रुप आहे, रोज आम्ही पाहतोय, कॅप्शन वाचते मी, ते तू लिहिलंयस की कोणी टाईप करून दिलंय? पहिला तर माझा हा. ती कविता समिधानी लिहिली आहे. समिधानी लिहिलेली कविता आम्ही ती सगळ्यांनी रिपोस्ट केली. कविता समिधानी लिहिली. ओके. मी म्हटलं डान्स तर उत्तम करतात, दिसतात मला तर कविता उत्तम, वगैरे नाही. आणि कॅप्शन पण समिधानी एवढं सुंदर. तर मला हे नक्की विचारायचं होतं. तुमच्या डान्स लिहिली. ग्रुप. ओके, तुमच्या डान्स ग्रुपच्या काही आठवणी नाही, किस्से आम्हाला सांग. आणि संस्कृती ताई सुरुवातीचं अशी सोबतचा तर झाली. नक्कीच सांग. मला माहितीये ती आमची अशी काय खूप झाली. चुलबुली आहे. आमची सुरुवात इकडनं झाली की आता क्वारंटाईन मध्ये काय करायचं. सो आम्ही, आमचा छोटा ग्रुप होता आणि आम्ही गप्पा मारायचो, व्हिडिओ कॉल करायचो आणि असं सगळं चालूच होतं. त्या दरम्यान माझा वाढदिवस झाला, सुखदाचा वाढदिवस असणार होता. सो तर आपण गप्पा तर मारतोच. तर लेट्स डू समथिंग, काहीतरी प्रोडक्टिव्ह करावं असं मला वाटत होतं, कारण आपल्याकडे खूप वेळ आहे. सो मी, संस्कृती आणि सुखदा आम्ही असं बोललो की अरे पण डान्स, एकमेकींना डान्स शिकवले तर एकमेकींचे, किंवा रोज एक एक्सरसाइज म्हणून. मग आम्ही मृणालला विचारलं, आम्ही मानसी जोशीला विचारलं, मी मृणाल देशपांडेला आणि समिधाला, कारण खूप मोठा ग्रुप केला आणि नंतर अर्ध्या नाही म्हणाला तर प्रॉब्लेम, म्हणून आम्ही एवढ्याने प्रॉब्लेम. सुरू केलं. आणि इतकं छान झालं की सगळेजण हो मस्त 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 करूया करूया करूया, आणि सगळ्यांनी आम्ही सुरू केलं. मग सुरू कुठनं करायचं. मग संस्कृती म्हणाली चल मी फॅन्टॅस्टिक शिकवते. मग संस्कृतीचं फॅन्टॅस्टिक झालं. मग आता काय करायचं, तर म्हटलं चल माझ्यावर एक जोगवा पिक्चराइज झालाय, आपण तो शिकूया. तो शिकलो आम्ही. मग सुखदा काणकेकर म्हणाली मी साल्सा शिकवायचे, तर मी साल्सा शिकवते. असं करत करत आम्ही प्रत्येकाने एक 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 डान्स शिकायला सुरुवात केली. आज आमचे 6 डान्सेस बसलेत. आम्ही खूप मज्जा करतो. आम्ही खूप सुखदा आणि संस्कृती ह्या प्रचंड चपर 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 करत असतात प्रत्येक वेळेला, काहीतरी गप्पा मारे, ऐका ना वगैरे. आणि मी खूप टीचर आहे, म्हणजे ऐकताय, डान्स शिकायचा आहे. आता आम्हाला मृणाल देशपांडे खूप वर्षापासून घुमर आणि राजस्थानी फोक करायची. सो ती आता आम्हाला ओरिजिनल घुमर राजस्थानी स्टाईल कसा असतो, फिल्मी नाही, ऍक्च्युअल घुमर कसा असतो ते ती आम्हाला शिकवणार आहे. सो मला असं वाटतं प्रत्येकीचं आपापलं एक टॅलेंट आहे. सो प्रत्येक जण ते आपापल्या टॅलेंटनी आम्हाला शिकवतंय.
आता आम्ही राईट. ऑलमोस्ट 1.5 महिना झालाय आणि आता 1.5 महिन्यानंतर आम्ही लवकरच तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येणार आहोत. काय ते मी सांगणार नाही, मी नक्की शेअर करीनच तुमच्या बरोबर स्नेहल. पण आम्ही एक छान सरप्राईज घेऊन येणार आहोत आणि मला असं वाटतं की खूप जण मस्करी करतायत की क्वारंटाईन मध्ये आराम करा, क्वारंटाईन मध्ये काय तुम्हाला नवीन शिकायचं आहे, इट्स ओके, फन, एन्जॉय, ही काही कॉम्पिटिशन नाहीये. पण या क्वारंटाईन मधनं बाहेर पडताना तुम्ही काहीतरी एक नवीन शिकून नक्कीच बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं. जसं मी स्वयंपाक करायला शिकले, मी पुन्हा माझी योगासनं इतकी वर्ष सुटली होती रोज करण्याची, जी आता मी गेली 1.5 महिना रोज योगासनं करते. तसंच एक डान्स मधलं पण काहीतरी छान स्वतःचं शरीर नाही स्वतःचं मन गुंतवण्यासाठी करते, ते पण मी शिकले, याचा मला आनंद आहे 100%. ग्रेट, ग्रेट. ताई, एखादा फॅन मुवमेंट नाही का, आपण त्या मुवमेंटला घेऊन खूप हसतो, तुझा क्रेझी फॅन अशी एक आठवण आम्हाला सांग. क्रेझी फॅन, क्रेझी फॅन असे बरेच भेटतात. कसं सांगू आता, थांब आठवते तो, पण आपण काहीतरी प्रश्न घेऊया, मला फनी ओके. पण आठवत. हा, एक सिया मगाशी केराम घ्यायचं. मधल्या सीतेच्या आईविषयीचा रोल कसा वाटला? खूप छान, कारण आम्ही सिया केराम ही हिंदी सिरियल ही पूर्ण सीतेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी होती आणि त्यांनी थ्रू आउट सिरियल फक्त सीता नाही प्रत्येक बाईच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ठेवली होती. मग सीतेची आई असेल, रामाची आई असेल, मंडोदरी असेल किंवा अगदी मंथरा असेल, कैकई असेल, या सगळ्या बायकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ठेवली होती. आणि सिया के राममुळे खूप लोकांना सीतेच्या आईविषयी कळलं. आता तोपर्यंत लोकांना सीतेचे वडीलच माहिती होते, सीतेची आई लोकांना माहितीच नव्हती खूप लोकांना. सो त्यांनी ते सुनैना एक कॅरेक्टर मला करायला मिळालं, याचा मला खूप आनंद आहे. उत्तम हिंदी बोलता आलं, संस्कृत हिंदी होतं, संस्कृतोद्भव हिंदी म्हणतात त्याला, ते होतं. हैदराबादला होते मी 1 वर्ष ऑलमोस्ट. आम्हाला तिथे सेटअप होता अख्खाच्या अख्खा, एक वेगळं कल्चर, एक हिंदीचा वेगळा प्रोफेशनलिझम, ऍट द सेम टाइम त्यावेळेला एक नवीन रोल, ऐतिहासिक रोल करायला, पौराणिक रोल करायला मिळाला, ज्याच्यामध्ये कॉस्ट्युम पासून सगळ्या गोष्टींचा खूप फरक पडतो तुमच्या ऍक्टिंग मध्ये. पाठांतराच्या एक्झॅक्टली. दृष्टीने खूप वेगळा फरक पडला आणि मुळात घरच्यांपासून लांब राहून एवढं काम करता येईल का नाही हे कळणं कठीण असतं, तेही त्या काळात मला कळलं 100%. ग्रेट, ग्रेट, वाव. आणि एक खूप छान मेसेज आलाय मितालीचा, आणि मी तुमची खूप मोठी फॅन आहे, मोठी होऊन मला तुमच्यासारखं व्हायचंय मॅम. अरे थँक्यू मिताली, थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं की आता खूप जणींना ऍक्टर व्हायचं असतं आणि त्याच्यासाठी घरचेही खूप प्रोत्साहन देतात. माझ्या घरनं नक्कीच खूप मला प्रोत्साहन मिळालंय, पण असे खूप जण आहेत ज्यांना घरनं प्रोत्साहन मिळत नाही. सो मिताली, आय एम हॅपी की तुझ्या घरचे तुझ्या पाठीशी आहेत. विश यू ऑल द बेस्ट आणि छान सक्सेसफुल आणि हेल्दी माणूस हो आयुष्यभर. कारण आता मला असं वाटतं सक्सेसफुल पेक्षा हेल्दी होणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कोविडने आपल्याला शिकवलंय. एक्झॅक्टली. तुम्ही एवढे पब्लिक पर्सन असता, तुमचे जेवढे फॅन्स असतात तेवढेच हेटर्स पण असतात. ह्याचा कधी इम्पॅक्ट होतो का, आणि ह्याच्यासाठी मेंटल हेल्थ स्ट्रॉंग ठेवणं किती इम्पॉर्टंट आहे या ते खरं इंडस्ट्रीत येण्यात? सांगू का, मला असं वाटतं सुरुवातीला खूप वाईट वाटायचं, पण ह्याच्यानंतर ना खूप छान आर्टिकल्स आली होती वेगवेगळ्या ऍक्टर्सची, मलाही 1-2दा प्रश्न विचारले होते. आणि मला असं वाटतं जिथे एवढ्या मोठ्या मोठ्या माणसांना, म्हणजे आपण नावं नको घेऊया, आज जे लोक देश चालवत आहेत त्यांना सुद्धा लोक ट्रोल करतात, म्हणजे इंटरनॅशनली, नॅशनली सगळे लोक. तर आपण तर खूप छोटे आहोत, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, इग्नोर करायचं आणि आपण आपलं काम करत राहायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण मला असं वाटतं की येशू ख्रिस्ताची गोष्ट आहे की एकदा येशू ख्रिस्त रस्त्यातनं चालला होता आणि तेव्हा शेवट क्रुसिफाय करताना तेव्हा त्याला सगळी लोक खूप दगड मारत होती, घाणेरडं बोलत होती. तेव्हा तो सगळ्यांना येशू ख्रिस्त असं म्हणत होता, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. तेव्हा एका माणसाने त्याला विचारलं की अरे ही लोक तर तुला दगड मारतायत, ही लोक तुला मारतायत, घाणेरडं बोलतायत, तू त्यांना का असं म्हणतोयस गॉड ब्लेस यू, तू त्यांना खरं शिव्या दिल्या पाहिजेस की त्यांना तू उलट बोललं पाहिजेस. येशू ख्रिस्ताचं एकच वाक्य होतं जे मला आयुष्यभर पटत राहिलं, ते त्यांचं कर्म करतात, मी माझं कर्म करतो. सो मला असं एक्झॅक्टली. वाटतं त्यांना बोलायचंय ते त्यांना बोलू देत, आपण आपलं काम करत राहायचं, लेट देम टॉक. त्यांना आनंद मिळतोय, मी इग्नोर करून मला आनंद मिळतोय. सो जस्ट मूव्ह अहेड. खूप 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 पॉझिटिव्ह सांगितलंय ताईने, आणि आम्ही सगळे हे फॉलो करणार. मला पण कधी कधी असं होतं, आणि आज तू सांगितलं ते मी नेहमी राग नेहमी येतो, लक्षात ठेव. निहाल, बघ, राग तर सगळ्यांना येतो, आपण माणसं आहोत, आपण काय देव नाही येशू ख्रिस्तासारखे की आपण इतकं संत पदाकडे आपण जातो. माणूस आहोत, आपल्यालाही राग येतो, पण तो व्यक्त करायचा नाही का करायचा हे आपल्या हातात आहे. आपण राईट. घरच्यांसमोर एकदा बोलून व्यक्त करू शकतो की आई मलाही नाही आवडले, बाबा मलाही नाही आवडले, पण सोशली त्या माणसाला जाऊन उत्तर देणं, त्याच्यासाठी त्या माणसाला काहीतरी बोलणं,
आणि तुम्ही तुमचीच पत कमी करता, त्याला बोलू देत. कारण काही वेळेला असं होतं की इतर जी लोक असतात ना आपल्या ग्रुपवरची किंवा आपल्याला कमेंट बॉक्स मधली, त्या लोकांनाही ते आवडत नाही. तेही लोक त्या माणसाला बोलतात की अरे तू असं का बोलतोयस. पण एक्झॅक्टली. आपण त्यांना लक्षच न देणं हे उत्तम आहे. आपण आपण आपलं काम करूया आणि आपण वयानी, कर्तृत्वानी आणि अनुभवानी मोठे आहोत हे त्यांना दाखवून देऊया, असं मला वाटतं. बरं, नेक्स्ट क्वेश्चन. एक अशी गोष्ट जी फक्त तुला माहितीये, फक्त तुला माहितीये, पण आज तू सगळ्यांना सांगणार आहे, जी तुला तुझ्याबद्दल आवडते आणि जी तुला तुझ्याबद्दल आवडत नाही. आवडत नाही? येस. आवडत नाही म्हणजे मी खूप अंधाराला आणि घाबरते, हे मला नाही आवडत. आय वॉन्ट टू ओव्हरकम दिस. त्यामुळे मी हॉरर सिनेमे वगैरे काहीही बघत नाही. गिव्ह मी आणि 5. मला पण नाही होत हॉरर सिनेमे पाहिला. दोन दोन गोष्टी मॅच. अजिबात नाही आवडत, मी बघूच शकत नाही. त्यामुळे मला ते जरा मला स्वतःला ओव्हरकम करायचं की याला काय अर्थ आहे. बिंग एन ऍक्टर तर काही काही हॉरर फिल्म्स बघितल्या पाहिजेत ऍक्टिंग म्हणून हे सर, पण मी बघूच शकत नाही अजिबात. सो मला ते ओव्हरकम करायचंय. आणि एक चांगली गोष्ट, आणि स्वयंपाकाचं तर मी शिकले, आय टोल्ड यू की आता मी एक्झॅक्ट. करायला येस शिकले. येस. आणि एक चांगली गोष्ट जी सगळ्यांना माहिती, अर्थात चांगल्या गोष्टी सगळ्यांना पटकन माहितीच असतात मला. आणि मला चांगलं असं नाही, मला लोकांची गप्पा मारायला आवडतं आणि लोकांबरोबर आणि मला. तुला लोकांना आपलंसं करता येतं सेकंदात. थँक्यू सो मच. सो ते मला चांगला स्वभाव आहे असं आपण समजूया. येस येस येस, ऍब्सोल्युटली. आणि आता मला सांग, लॉकडाऊन नंतर जेव्हा घरी जाशील तर एवढे पदार्थ शिकले, त्यातला कोणता पदार्थ आईला करून घालशील? आईला बनाना ब्रेड खूप आवडतो माझ्या आईला. आणि तो माझा बनाना केक बेसिकली. आणि तो मी केक. गव्हाचा केला होता, नाचणीचा केला होता आणि साखर नव्हती घातली. आईला डायबिटीस आहे, सो मी साखर न घालता केळं आणि थोडासा गुळ घालून थोडासा गोड केला होता. खूप गोड नव्हता केला. सो मला तो तिला खायला घालायचा. आणि आता मला भाकऱ्या छान यायला लागल्यात. सो त्या मला सगळ्यांना, म्हणजे माझ्या फुगताच का ग? आईला, बहिणीला. हा, फुगतात, फुगतात छान फुगतात. भाकऱ्या? येस येस येस. आईला, बहिणीला, भाचीला सगळ्यांना खायला घालायची. ज्यांना ज्यांना शक्य त्यांना त्यांना पकडून बसवणार आणि माझ्या हातची भाकरी खा असं कंपल्सरी सांगणार. नक्की नक्की. एक मेसेज आला होता मगाशी, तुषार ड्रम्स म्हणून, मी सांगायची विसरली, मला पर्सनली मेसेज आला होता. त्याने तुझं स्केच ड्रॉ केलंय, ठीक आहे, ते हाफ आहे, नाहीतर तो आज तुला सेंड करणार होता. तर तो अरे म्हटला की प्लीज भार्गवी ताईला सांग आठवणी. येस, मला तू डिरेक्ट मेसेज मध्ये टाक, ते असेल पोस्टर मी नक्की पोस्ट करेन. काहीच नाही, इट्स अ प्लेजर. कारण मला संस्कृतीने पण यावर्षी माझ्या पोस्टमध्ये खूप जणांनी पाहिलं असेल की फक्त डोळ्याचं फोटो पोस्ट केला होता तिने काढून स्वतः. इट वॉज माय बर्थडे गिफ्ट. जेव्हा केव्हा ती मला भेटेल तेव्हा ती तो मला नक्कीच देणार आहे फ्रेम करून. बट येस, आय वुड लव्ह टू सी माय पोस्टर. का नाही आवडणार. येस, पहिली भाकरी नक्कीच. करपली, ऑफकोर्स पहिली भाकरी करपली, पहिली भाकरी चुकीची झाली, फुगली नाही. मला असं वाटतं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ट्राय करतं. आणि आपल्याला बहिणाबाईंनी एवढी मोठी कविता दिलेलीच आहे ना, आधी हाताला चटके तेव्हा मिळते हा, भाकर. भाकरी. राईट. आता ताई, तुला ना तुझं आवडतं एक सॉन्ग म्हणायचंय, 2 लाईनी म्हटलीस तरी चालेल. ओके. मी मागे पण एकदा म्हटलं होतं, पण ओके, आता क्वारंटाईन आहे, सगळेजण खूप घरात एकटे आहेत आणि सगळ्यांना एकमेकांची गरज आहे. आणि आता आपल्याला खरं कळलंय की श्रीमंत, गरीब, फॉरेनची लोक जास्त लकी आहेत, आपण कमी लकी आहोत, किंवा आपण श्रीमंत आहोत, आपण गरीब आहोत. निसर्गाने काहीच ठेवलं नाहीये. निसर्गाने सगळ्या माणसांना एका लेवलवर आणलंय आणि दाखवून दिलंय की तो सगळ्यात मोठा आहे आणि तो सगळं करवितो, आपण कोणीच नाही. सो या सगळ्यामध्ये आपण त्याला फक्त एवढंच म्हणू शकतो की इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. एवढंच आपण त्याला थँक्यू म्हणू सो शकतो. मच. जसं तिने मगाशी सांगितलं, ती पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन बाहेर पडते, तसं ती आज लाईव्ह सेशन मध्ये पण पॉझिटिव्ह अप्रोच घेऊनच आलेली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू मयुरेश पण आलाय तो माझ्या नाटकात माझ्या जावयाचं काम करायचा. थँक्यू मयुरेश, थँक्यू सो मच. खूप मस्त ताई. येस, खूप खूप छान मेसेजेस आलेत. थँक्यू सो मच भार्गवी ताई, तू जॉईन झालीस. जाता जाता एक लॉकडाऊनचा मेसेज दे सगळ्यांना. तू काय सांगशील लॉकडाऊन बद्दल? घरी राहा, हेल्दी राहा, छान घरचं खाताय तसंच घरचं खा. मला असं वाटतं या लॉकडाऊनने आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या आहेत. उदाहरणार्थ घरच्यांबरोबर वेळ घालवणं, घरचं अन्न खाणं, खूप कमी खर्चामध्ये आपलं घर चालतंय हे आपल्याला कळलंय. कारण आपल्या गरजाच कळलंय. किती कमी आहेत, आपल्या ऍक्च्युली गरजा आपल्याला कळल्या. सो ह्या सगळ्या गोष्टी कळल्यात. स्वच्छतेविषयी कळलंय, सोशल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझिंग आणि या सगळ्या गोष्टी कळल्यात.
लॉकडाऊन संपल्यानंतर हे विसरू नका. हेच आयुष्य ठेवा. साधं आयुष्य पण आनंद देऊ शकतो. हॉटेलमध्ये जाणं चुकीचं नाही, बाहेर फिरणं चुकीचं नाही, किंवा सोशली भेटणं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण ह्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत. हे आपल्याला निसर्गाने दाखवलंय. आपण हेच पाळूया आणि उत्तम गोष्टी करत राहूया, स्वच्छतेविषयीच्या, सोशल डिस्टन्सिंग विषयीच्या. त्यामुळे आपलंच चांगलं होणार आहे आणि करोनासारखे आजार आपण लांब पळवू शकू. सो लेट्स बी दॅट. आणि प्रत्येकाने आपापली काळजी घ्या, आपल्या घरच्यांची काळजी घ्या. 100%. येस. आणि एक ताई, तुझ्या सर्व फॅन्ससाठी मेसेज, जे तुझ्यावर एवढं भरभरून प्रेम करतो, अख्खा महाराष्ट्र तुझ्यावर प्रेम करतो, त्यांच्यासाठी 2 शब्दात काय सांगशील? 2 शब्दात एवढंच सांगेन की कीप लव्हिंग अस आणि आम्हाला आशीर्वाद देत राहा. कारण रसिकांचे आशीर्वाद हेच कलाकाराचं खूप मोठं धन असतं. आम्ही पैसे कमवतो, आम्ही त्याच्यासाठी मेहनत करतो, पण तुम्ही जर आम्हाला ओळखलं नाही, तर आमच्याशी असं आपलेपणा ठेवला नाही, तर तो कलाकार कलाकार राहूच शकत नाही. सो असंच प्रेम करत राहा आणि असंच आशीर्वाद देत राहा. थँक्यू सो मच. खूप छान. थँक्यू सो मच ताई. खूप छान मेसेज आलाय. भार्गवी ताई, तू जाऊ नको, पण 1 तासाचं लाईव्ह सेशन असतं आणि ते हा, ते डिस्कनेक्ट व्हायच्या आधी मी डिस्कनेक्ट करते. तर पुन्हा एकदा भार्गवी ताईला घेऊन या नक्की. आम्हाला खूप आवडतंय बघ. अस्मिताचाही मेसेज आहे. 100% आम्ही येऊ. 100% आम्ही नक्की येऊ. पण इतर कलाकारांबरोबर अशाच मनसोक्त गप्पा मारा, त्यांनाही जाणून घ्या. आणि आज जो एक छान प्रश्न विचारला होता, ती भिंत आणि ती सीमा मात्र स्नेहलच्या बाबतीतही आणि कुठल्याही कलाकाराच्या बाबतीत कधीच ओलांडू नका. तुम्ही आदर ठेवलात तर आम्ही 100% आदर देऊ. आदर ही देवाणघेवाण आहे आणि ही भावना आहे. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच भार्गवी ताई. तू मला सेकंदात आपलंसं केलं आणि तू माझ्या मोठ्या ताईसारखं बोललीस. मला खूप छान वाटलं. विश यू ऑल द बेस्ट अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम मराठी कट्टा. तुझ्या खूप साऱ्या मूवीज येऊ दे, खूप सारे सिरियल्स येऊ दे, तुला जे प्रोजेक्ट हवेत ते सगळे मिळू दे. सो थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम मराठी कट्टा अँड युअर फॅन. लव्ह यू लव्ह. लव्ह यू. बाय 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 बाय. थँक्यू सो मच गाईज. तुम्ही सगळे जॉईन झाला. आणि भार्गवी ताई किती छान आहे आणि किती उत्तमरित्या बोलते. तिच्यात दडलेला माणूस, आणि ती एक चांगली सेलिब्रिटी नसून ती एक चांगली व्यक्ती आहे. आज तुम्हाला लाईव्ह सेशन मधून कळालं असेल. माझी खूप दिवसाची इच्छा होती भार्गवी ताईशी बोलायची आणि आज ती पूर्ण झाली. सो थँक्यू सो मच. तुम्ही आज जॉईन झालात. अँड येस, राईट स्मिता. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे जॉईन होता. रोज मराठी कट्ट्याच्या पेजवर जॉईन होताय. मला तेवढंच प्रेम देताय. आपल्या कलाकारांना तेवढंच प्रेम देताय. सो आणि तुम्ही माझ्या पर्सनल इन्स्टा आयडी वर जाऊन मला मेसेज करताय. माझा पर्सनल इन्स्टा आयडी आहे. ताई, तुम्ही तुमच्या पुढील वाटचालीची भरून शुभेच्छा. अँड येस, हा भार्गवी ताईसाठी होता. येस, खूप छान माणूस आहे ती. खूप छान बोलली. मलाही खूप छान वाटलं तिच्याशी बोलून. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग अस. स्टे होम, स्टे सेफ आणि घरातल्या सगळ्यांची काळजी घ्या. घरातल्यांना नीट जपा आणि कोणीही बाहेर पडू नका. आणि हसत खेळत राहा आणि रोज लाईव्ह सेशन पाहत राहा. आणि तुम्ही मला माझ्या पर्सनल इन्स्टा आयडी वर ही फॉलो करू शकता. माझा पर्सनल इन्स्टा आयडी आहे स्नेही SNEHII2151. सो मला तिथे फॉलो करा. तुम्हाला लाईव्ह सेशन कसं वाटतंय ते सांगा. आणि तुमच्याकडे काही गेम्स असतील तर तेही तुम्ही मला सांगू शकता. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर जॉईनिंग अस ऑन मराठी कट्टा पेज. अँड गुड नाईट, शब खेर, शुभरात्री. काळजी घ्या, सेफ राहा आणि उद्या सुद्धा 6 वाजता लाईव्ह सेशन पाहायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय ऑल.